Good evening to all of you. So today's session regarding the cultivation practices on a drumstick. In this session, we'll have to cover so many points. Likewise, introduction, importance of a drumstick, which type of soils and climates are required, so many varieties, as well as irrigation water management practices, major pests and diseases, and also harvesting and yield. ड्रमस्टिकला मराठीमध्ये आपण शेवगा असे म्हणतो. या शेवगा या पिकामध्ये आपण लागवडीचं तंत्रज्ञान याचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये बॉटॅनिकल नेम काय आहे, त्याला कोणत्या प्रकारची माती लागते, हवामान कोणतं लागतं, याच्यावरती येणारे महत्वाचे किडी किंवा रोग कोणते आहेत, याच्यावरती ट्रेनिंग किंवा प्रुनिंग ऑपरेशन कसं करतात किंवा शेवग्याची छाटणी तंत्रज्ञान कसं आहे, तसेच शेवग्यामध्ये कोणकोणत्या जाती आहेत, त्याच्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या लागवड केली जाते, तसेच देशामध्ये किंवा अदर कंट्रीमध्ये कोणकोणती लागवड केली जाते, याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. त्याच्याबरोबरच शेवगा जे पीक आहे त्या शेवग्याला सध्या मार्केट किती आहे, मार्केटचा अंदाज कसा आहे, मग साधारण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये शेवगा या पिकाची लागवड केली जाते, त्याचा अभ्यास आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर शेवग्याचं बॉटॅनिकल नेम काय आहे, मोरिंगा ओलिराफेरा. बरोबर. जसं बायोनॉमियल नॉमेनक्लेचरच्या अंतर्गत त्याला वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये पहिलं जे इनिशियल असतं ते जेनस असतं, सेकंड जे असतं ते स्पेसिस असतं. शेवग्याची फॅमिली आहे मोरिंग्याची. ओरिजिन आहे ते नॉर्थ वेस्ट इंडिया. क्रोमोझोम नंबर डिप्लॉइड 28. इकॉनॉमिक प्लांट पार्ट्स, असा पार्ट्स की ज्याला मार्केट्स मध्ये भाव आहे किंवा त्याचं मेडिसिनल सुद्धा जे असतं उपयोगात आणलं जातं. मग कोणता, त्याच्यामध्ये पॉड्स म्हणजे शेवग्याच्या शेंगा आल्या, लिव्स ऍज वेल एज फ्लॉवर. म्हणजे शेवग्याचे कोणकोणते, शेंगा आल्या, लिव्स आल्या आणि फ्लॉवर्स, याचा उपयोग काय केला जातो, मार्केट्स मध्ये याची विक्री केली जाते आणि आपल्या आहारामध्ये वापरली जाते. ठीक आहे. इट इज ऑल्सो नोन ऍज मोरिंगा. इट इज ऑल्सो नोन ऍज बेन ऑइल ट्री. शेवग्याच्या बियापासून तेल सुद्धा निर्मिती केली जाते. शेवग्याची शेंगा आपल्याला भाजीमध्ये वापरल्या जातात. शेवग्याचे जे ड्राय लिव्स आहेत ते सुद्धा पावडर आपण पाण्यामध्ये टाकून मेडिसिनल यूज म्हणून सुद्धा त्याचा केला जातो. फ्लावरची सुद्धा आपण भाजी म्हणून आहारात घेतली जाते. त्याच्याबरोबरच शेवगा हे आतापर्यंत फक्त बांधावरती येणारं पीक होतं, पण हे शेवगा आपण काय व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर आपण मेन फील्डवरती याची लागवड करतो. बरोबर. मग व्यवसाय दृष्टिकोनातून विचार जर केला तर आज शेवग्याला साधारण 30 पासून ते 70 रुपये पर्यंत मार्केट बाजारभावानुसार करता येतं. पण शेवग्याला काय काय शेतकरी भरपूर मालामाल झाले, काय काय शेतकऱ्यांना मार्केट सापडलं नाही. पण शेवगा हे आता व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप लागवड केली जाते. मग ह्या शेवग्याचा काय काय अभ्यास आहे ते आपण ह्या स्लाइडच्या या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड बघू. याच्यामध्ये फोटो दिसतो. या फोटोमध्ये आहेत ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब. यांनी आपल्या कॉलेज फार्मच्या शेवग्या प्लॉटला व्हिजिट दिली. त्यावेळेस आपलं कॉलेजचं विभागाचं आणि विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वांचं स्वागत केलं आणि पुढीलही कामासाठी आपल्याला शुभेच्छा दिल्या. आपण जी व्हरायटी कल्टिवेट केली ती आहे अमर 32 किंवा अमर 32 या व्हरायटीचं नाव आहे. त्याच्यापासून आपल्याला खूप चांगलं उत्पादन भेटलं, फ्लॉवरिंग चांगली झाली. पण लॉकडाऊन पिरियड मध्ये आपल्याला योग्य तो बाजारभाव भेटला नाही. त्याच्यापासून काय केलं त्या शेंगाचं, तर आपण सीड निर्मिती केली, बिया निर्मिती केली. तर आसपास आपल्या कोणाला जर शेवग्याच्या बियाणे जर पाहिजे असेल तर कॉलेजशी संपर्क. ठीक आहे. सेकंड जो फोटो आहे तो रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव सन्माननीय सावंत साहेबांनी व्हिजिट दिली. त्यांनी आपलं आणि विभागाचं कौतुक केलं. ठीक आहे. त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर महत्वाचा आपला सेशनच्या रिलेटेड जो पॉइंट आहे तो इम्पॉर्टंट. आता शेवग्याला महत्व काय आहे, त्याचं आयुर्वेदिक मध्ये काय महत्व आहे, तर शेवगा हा बहुउपयोगी पीक आहे. का शेवगा हा बहुउपयोगी पीक आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन्स मिळतात, त्याच्यापासून मिनरल्स मिळतात, विटॅमिन्स भेटतात, ऑइल मिळतं.
हे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याबरोबर जे मानवाच्या आहाराशी निगडीत किंवा मानवाच्या आरोग्याशी निगडीत जे रोग असतात त्या रोगावरती रेमेडीज किंवा कंट्रोल करण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या पानाची पावडर असू द्या, शेवग्याची भाजी असू द्या, शेवग्याचे पॉट्स असू द्या किंवा शेवग्याची रूट्स असू द्या, याचा सुद्धा आहारामध्ये किंवा मेडिसिनल मध्ये उपयोग केला जातो. त्याच्यामुळे ह्याच्याकडे दोन दृष्टिकोनातून पाहिलं जातं, एक मेडिसिनल दृष्टिकोनातून पाहिलं जातं, त्याच्याबरोबर व्हेजिटेबलच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. याच्यामध्ये इम्पॉर्टन्स सांगताना काय सांगायचं आहे, drumstick is considered is one of the popular tree vegetable especially in South India. आता जो साऊथ कडचा भाग आहे, आता भारतातला जो साऊथ कडचा भाग आहे तिकडे जास्त काय करतात, जे उडपी लोक वगैरे असतात, मग काय इडली असतो, डोसा असतो, उत्तप्पा असतो, त्याच्यामध्ये दालच्या किंवा त्याच्याबरोबर भाजी वगैरे त्याच्यासाठी मध्ये जास्त प्रमाणात शेवग्याच्या शेंगाची उपयोग केला जातो. मग तिकडे साऊथ इंडियामध्ये वगैरे जास्त प्रमाणात आहारामध्ये शेवगा हे पीक समाविष्ट केलेलं असतं. त्याच्याबरोबर काय म्हटलंय, द टेंडर फ्रुट्स अँड बर्ड्स फ्रॉम द मेन व्हेजिटेबल पार्ट्स ऑफ द ट्री अँड आर न्यूट्रिशियस. जे महत्वाचे इकॉनॉमिक पार्ट्स आहे किंवा जे महत्वाचे पार्ट्स आहे शेवग्याचं काय, तर त्याच्यामध्ये महत्वाचे आहे की शेंग आणि शेंगाबरोबर त्याच्या अगोदरची जे आहे ते फ्लॉवरिंग. या दोन्हीचा काय केला जातो, न्यूट्रिशियस व्हॅल्यू जास्त आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रियन्स जे घटक आहेत ते त्याच्यामध्ये जास्त असतात. त्याच्यामुळे त्या दोन्ही पार्टचा आपण जास्त प्रमाणात आहारामध्ये उपयोग करतो. बरोबर. त्याच्यानंतर काय म्हटलंय, द क्रॉप इज हायली व्हॅल्यूड फॉर इट्स डिस्टिंक्ट फ्लेवर ऑफ फ्रुट्स. त्याच्या जे फ्लॉवर्स आहे किंवा त्याची जी शेंग आहे, त्या शेंगाचा जो एक वेगळ्या प्रकारचा जो फ्लेवर आहे त्याच्यामुळे सुद्धा जास्त व्हेजिटेबल मध्ये त्याला मागणी आहे. इट इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन्स, मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला प्रथिने, मिनरल म्हणजे खनिज द्रव्ये, व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे आढळून येतात किंवा दिसून येतात. सीड्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ऍज दे गिव्ह ऑइल. सीड पासून ऑइल सुद्धा बनवलं जातं, त्या ऑइलला म्हणतो बेन ऑइल किंवा बे ऑइल. बरोबर. दिस ऑइल युज्ड फॉर इल्युमिनेशन अँड सोप मेकिंग. दिस साबण वगैरे तयार करण्याच्या ज्या फॅक्टरी असतात, ज्या इंडस्ट्री असतात, त्याच्यामध्ये शेवग्याच्या बियापासून तयार केलेले तेल वापरतात. ठीक आहे. The oil is highly prized. It is used for lubricating wristwatches, computer peripherals and delicate goods. काय म्हटले, जे आपलं मनगटाला वापरणारे जे घड्याळ असतं त्याच्यामध्ये लुब्रिकेशनचा जो महत्वाचा घटक आहे तो ऑइलच्या माध्यमातून केला जातो. कॉम्प्युटर पेरिफेरल्स म्हणजे जे कॉम्प्युटरचे आवरण वगैरे किंवा साईडचे जे पेरिफेरल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा शेवग्याच्या बियाचा तेलाचा उपयोग केला जातो. ठीक आहे. हे झालं इथपर्यंतचे इम्पॉर्टन्स. नेक्स्ट स्लाइड वरती बघू. इम्पॉर्टन्स मधली नेक्स्ट स्लाइड आहे ते फ्लॉवर्स आर युज्ड ऍज टॉनिक अँड डायुरेटिक. टॉनिक म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो. तसं डायुरेटिक म्हणजे लघवी वगैरे करताना वगैरे त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा शेवग्याच्या पानाची पावडर सुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली जाते. त्याच्याबरोबर द रूट्स ऑफ द प्लांट्स आर युज्ड फॉर सीझनल पिकल अँड फॉर फ्लेवरिंग घी. त्याचे जे रूट्स आहेत त्याच्यापासून आपण पिकल्स किंवा फ्लेवरिंग घी मध्ये एक प्रकारचा फ्लेवर आणण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. इन सम पार्ट्स ऑफ डच ईस्ट इंडिया द सीड्स आर फ्राईड अँड इटन. तर डच ईस्ट इंडिया आहे त्या विभागामध्ये जास्त प्रमाणात तिथली लोक आहेत ते काय करतात, जे सीड असतात, कवळे सीड असतात, त्याचे फ्राय करून सुद्धा आहारामध्ये समाविष्ट केला जातो. त्याच्याबरोबर काय म्हटलंय, द फ्रुट्स आर रिच इन व्हिटॅमिन बी अँड सी. शेवग्याच्या शेंगा असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि सी चं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे दे हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज सो ऍज टू यूज देम इन द ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिझम अँड कार्डियक अँड सर्क्युलर स्टिम्युलंट. रुमॅटिझम म्हणजे काय, तर जो संधिवाताचा वगैरे ज्यांना त्रास असतो किंवा ज्यांना प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये सुद्धा शेवगा महत्वाचा रोल प्ले करतो. त्याच्याबरोबर कार्डियक अँड सर्क्युलर म्हणजे आपले हृदय किंवा हार्टच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात ते सुद्धा क्लिअर करण्याचं काम हे करू शकतो. ठीक आहे. हे आतापर्यंत झालं इम्पॉर्टन्स किंवा न्यूट्रिशियस व्हॅल्यू किंवा मेडिसिनल इम्पॉर्टन्स. शेवग्याला आयुर्वेदिक मध्ये असणारं महत्व याचा अभ्यास आपण या स्लाइडच्या माध्यमातून केला. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड बघू. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्लाइड आहे ती महत्वाची व्हरायटी म्हणजे जाती. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जातीची लागवड केली जाते, देशामध्ये कोणकोणत्या जातीची लागवड केली जाते, अदर कंट्रीमध्ये शेवगा कोणकोणत्या जातीची लागवड केली जाते. याच्यामध्ये आपण महत्वाचं बघणार आहे तो महाराष्ट्रावरती जास्त फोकस करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या शेवग्याची किंवा कोणकोणत्या जातीची लागवड केली जाते. आता शेवग्यामध्ये दोन जाती पडतात, एक आहे ते पेरिनियल आणि एक आहे ते अॅन्युअल. पेरिनियल म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण बहुवार्षिक असं म्हणतो, अॅन्युअल म्हणजे त्याला वार्षिक असं म्हणतो.
मग बहुवार्षिक म्हणजे काय? साधारण 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्षभर आपण त्या पिकापासून उत्पादन घेतो, त्याला पेरेनियल्स म्हणतात. आणि अॅन्युअल्स म्हणजे काय? वार्षिक. ज्या त्या वर्षी आपण त्याचं उत्पादन घेत जातो त्याला आपण म्हणतो अॅन्युअल किंवा वार्षिक. ठीक आहे. मग याच्यामध्ये 2 टाइप्स, एक पेरेनियल, सेकंड आहे अॅन्युअल. मग पेरेनियल मध्ये कोणकोणत्या टाइपच्या व्हरायटी येतात? त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे जाफना, कोडेक्स, मोरिंगी अँड कुटू. ह्या ज्या व्हरायटी आहेत ते कोणत्या याच्यामध्ये येतात? पेरेनियल्स मध्ये येतात. आणि अॅन्युअल्स मध्ये कोणकोणत्या व्हरायटीज येतात? ज्या की KN1, PKM1, PKM2, ओडिसी. ह्या ज्या व्हरायटी आहेत त्या कशामध्ये येतात? अॅन्युअल्स मध्ये येतात. आता याचा फरक काय रे? पेरेनियल्स म्हणजे काय आणि अॅन्युअल्स म्हणजे काय? तर पेरेनियल्स त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो बहुवार्षिक आणि अॅन्युअल्स त्याला आपण म्हणू शकतो वार्षिक. बहुवार्षिक म्हणजे काय? साधारण पहिले 2 वर्षे त्या झाडाची चांगली ग्रोथ होऊ दिली जाते, त्या झाडाची चांगली व्हेजिटेटिव्ह वाढ होऊ दिली जाते. मग त्याची चांगली शाकीय वाढ झाल्यानंतर त्याचं काय करतो आपण? उत्पादन घ्यायचं चालू होतं. पण अॅन्युअलचं तसं आहे का? साधारण पहिले 3 ते 4 मंथ्स त्याची चांगली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाल्यानंतर फ्लॉवरिंग इनिशिएशन होऊन त्याला आपोआपच फुलं आणि फळे यायला चालू होतात. हे अॅन्युअल मध्ये आपल्याला दिसून येतं. तर आता आपण बघतो आपल्या राज्यामध्ये कोणत्या जास्त व्हरायटी लागवड केली जाते. त्याच्यामध्ये एक आहे PKM1 आणि दुसरी आहे ती ओडिसी. बरोबर? मग आता PKM1चं आणि ओडिसीचे 2 वैशिष्ट्य दिले आणि जास्त प्रमाणात याची लागवड केली जाते कारण की याच्यापासून मिळणारे जे उत्पन्न आहे, क्वालिटी आहे ती चांगली आहे म्हणून ह्या 2 व्हरायटीची महाराष्ट्रामध्ये आपण लागवड केली जाते. त्याच्यामध्ये PKM1चं वैशिष्ट्य काय आहे? ही जी व्हरायटी आहे ती तामिळनाडू ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीने व्हरायटी डेव्हलप केले प्युअर लाईन सिलेक्शन मेथड्सनी. हे जे झाड आहे या झाडाचं साधारण व्यास किंवा साधारण हाईट आहे ते 4 ते 6 मीटर हाईट पर्यंत हे झाड वाढू शकतं. त्याची जी फ्लॉवरिंग आहे ते साधारण 100 ते 100 डेज आफ्टर प्लांटिंग, साधारण प्लांटिंग केल्यानंतर 100 ते 105 दिवसानंतर आपल्याला फुलं लागलेली दिसून येतात. आणि साधारण एका झाडाला 250 शेंगा लागतात. आणि त्या शेंगा आहेत ते एका साधारण शेंगाची जी लांबी आहे ते 60 ते 75 सेंटीमीटर असते. म्हणजे साधारण 2 ते 2.5 फूट लांबीच्या शेंगा होतात. आणि एक शेंग ही साधारण 150 ग्रॅम वजनाची होती. आणि त्याच्यामध्ये 70% भाग आहे तो इडिबल पल्प आहे आणि राहिलेला 30 आहे तो रॉ मटेरियल मध्ये मोडतो. म्हणजे 70% भाग आहे तो आपण खाण्यायोग्य आहे, राहिलेला 30% भाग आहे तो न खाण्यायोग्य आहे. बरोबर? The tree are headed back after harvest and is cultivated 3 years after which fresh planting is done. साधारण जे अॅन्युअल व्हरायटी आहे त्या साधारण आपण 3 वर्षापर्यंत उत्पादन घेऊ शकतो. बरोबर? मग त्याच्यावरती पहिल्या वर्षी जर आपण उत्पादन घेतलेलं, मग त्याच्यानंतर छाटणी हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा येतो. मग छाटणी, पंजा छाटणीच्या माध्यमातून सुद्धा छाटणी करून आपण पेरशी परत ते प्लांट्स आपण बहार देऊ शकतो. हे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. ठीक आहे, लक्षात आलं. PKM1 व्हरायटीचे वैशिष्ट्य काय आहेत? साधारण हे झाड 4 ते 6 मीटर हाईट पर्यंत वाढतं. 100 ते 105 दिवसानंतर त्याला फळे लागतात किंवा फ्लॉवरिंग येतं. साधारण एका झाडाला 250 शेंगा लागतात. एक शेंग आहे ते साधारण 60 ते 75 सेंटीमीटर म्हणजे 2 ते 2.5 फुटाचे असते. आणि त्याच्यामधला 70% भाग आहे तो इडिबल आहे. हे झालं PKM1 व्हरायटीचे वैशिष्ट्य. सेकंड स्लाइड बघू. ओडिसी 3 सेकंड जी व्हरायटी आहे ती महाराष्ट्रामध्ये याची जास्त लागवड केली जाते. PKM1 नंतरची जी व्हरायटी आहे ती ओडिसी 3. ह्या व्हरायटीचे वैशिष्ट्य असे आहे की द फ्रुट्स आर फ्लेशी अँड टेस्टी. ते फ्रुट्स कसं आहेत? फ्लेशी म्हणजे जास्त लुब्रिकंट्स आहेत, टेस्टी म्हणजे चवीला एकदम खास आहेत किंवा एकदम छान आहे. द प्लांट्स आर थिक, ग्रो इन अराउंड 8 to 10 फीट हाईट्स. साधारण या झाडाची हाईट आहे ते 8 ते 10 फुटापर्यंत हे झाड वाढतं. साधारण 10 ते 12 ब्रांचेस आपल्याला या झाडाला दिसून येतात. आणि ह्याची जे फ्लॉवरिंग पिरियड आहे ते साधारण लागवड केल्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर आपल्याला फ्लॉवरिंग लागलेली दिसून येतं. आणि साधारण एका झाडाला 70 ते 80 ग्रॅमची एक शेंगा आपल्याला दिसून येते आणि 2 ते 2.5 फूट लांबीची शेंगा लागतात. ह्या झाडाची जी व्हरायटी ही व्हरायटी आहे ओडिसी 3, तिचं साधारण उत्पन्न आहे ते 25 ते 30 टन पर एकरी भेटतं. ठीक आहे. ह्या व्हरायटीमध्ये वैशिष्ट्य काय काय दिसून आले? साधारण हे झाड 8 ते 10 फुटापर्यंत वाढतं. याला 10 ते 12 ब्रांचेस आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रत्येक सेटला 3 ते 4 शेंगा लागतात. शेंग आहे ते साधारण 2 ते 2.5 फूट लांबीची असते. एक शेंग आहे ते 70 ते 80 ग्रॅमची असते. आणि महत्वाचं म्हणजे काय? तर ही व्हरायटी एकदम फ्रुटी आहे आणि फ्लेशी आणि टेस्टी आहे. ठीक आहे. खायला चविष्ट आहे. त्याच्यामुळे ओडिसी सुद्धा जास्त प्रमाणात
लागवड केली जाते. याचं एकरी साधारण 25 ते 30 टन एकरी उत्पादन आपण घेऊ शकतो. ठीक आहे. हे झालं व्हरायटीच्या बाबतीत. याच्यामध्ये महत्वाच्या 2 व्हरायटी PKM1 आणि ODC3 त्याच्याबरोबर बाकीच्या सुद्धा व्हरायटी आपण इन्क्लूड केल्या. मग कोणकोणत्या अमर 32 येतात किंवा बाकीच्या पेरेनियल आणि अॅन्युअल मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड बघू. सॉइल अँड क्लायमेट्स. तर प्रत्येक व्हेजिटेबल आपण कव्हर करताना प्रत्येकामध्ये आपण सॉइल अँड क्लायमेट्स बघतो. त्याच्यामध्ये माती जी आहे ती माती मीडियम टू लाईट असावी, वेल ड्रेनड असावी. साधारण पीएच आहे ती 6 ते 7 च्या दरम्यान असावा. जर पीएच 6 ते 7 च्या दरम्यान असेल आणि त्या मातीतून पाण्याचा योग्यरित्या निचरा होत असेल तर आपण जे घेणारं उत्पादन आहे ते आपल्याला उत्पादनामध्ये फरक दिसून येतो. मग याच्यामध्ये सॉइल कशी लागते? ड्रमस्टिक ग्रोन ऑन एनी सॉइल एक्सेप्ट स्टीप क्ले सॉइल. जास्त चिकट माती तिला मानवत नाही. सँडी लॉम विथ गुड अमाउंट ऑफ टाइम आर मोस्टली प्रेफरेबल. आणि पीएच रेंज आहे ते 6 ते 7 च्या दरम्यान पीएच लागतो. कशासाठी? शेवग्याच्या मातीला. ठीक आहे. इट इज ए ट्रॉपिकल प्लांट्स विल कम अप विल अंडर ड्राय अँड एरी ट्रॅक्ट. हे उष्ण कटिबंधीय मध्ये वाढणारे जे झाड आहे त्याला उष्ण व कोरडे हवामान मानवते. साधारण टेम्परेचर आहे ते 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेडला झाडाची चांगली वाढ आणि उत्पादन आपल्याला दिसून येतं. It is highly susceptible to frost when the temperature goes beyond 40 degree centigrade, result heavy flower shedding. जर ह्याला जास्त थंडी असून चालत नाही किंवा साधारण 40 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे जरी टेम्परेचर गेलं तर आपल्याला फ्लॉवरिंग ड्रॉप झालेले दिसून येतात. त्याच्यामुळे जे ऑप्टिमम रेंज आहे ते साधारण 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड जर तापमान असेल तर आपल्याला झाडाची चांगली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, फ्लॉवरिंग आणि फ्रूट सेटिंग आणि जास्त उत्पादन आपल्याला दिसून येतं. पण त्याच ठिकाणी जर 20 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली आणि 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती जर टेम्परेचर गेलं तर काय होतं? झाडाचे आपल्याला योग्य ते वाढ आणि फ्लॉवर ड्रॉप झालेले दिसून येतात. ठीक आहे. सॉइल अँड क्लायमेट्स लक्षात आलं. त्याला कोणकोणतं क्लायमेट सुटेबल आहे, टेम्परेचर रेंज किती लागते, पीएच किती लागतो. ठीक आहे. हे स्लाइड वरती लक्षात आलं. नेक्स्ट स्लाइड बघू. प्रोपागेशन. प्रोपागेशन्स म्हणजे आता ऍक्च्युली त्या प्लांटेशन कोणत्या पद्धतीने करतो. आता याच्यामध्ये 2 मेथड्स आहे. एक आहे सीड आणि दुसरं आहे लिंब कटिंग. तर मोस्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बाय सीड प्रोपागेशन केलं जातं. पण लिंब कटिंग आहे ते आपल्याला होतं किरकोळ किंवा आपल्याला एका 2 झाडाचं जर प्लांटेशन करायचं असेल तर मोस्टली आपण लिंब कटिंग करतो. पण लिंब कटिंग म्हणजे काय? साधारण झाडाचं जे स्टेम असतं त्या स्टेमच्या माध्यमातून छाट कलम किंवा वगैरे जे असतं त्या छाटे वगैरे आपण लागवड करू शकतो. त्याला आपण लिंब कटिंग किंवा त्याला लिंब प्रोपागेशन असं म्हणतो. आणि सीड प्रोपागेशन आहे ते काय असेल? बाय सीड किंवा बियांपासून ज्याची आपण उत्पत्ती किंवा लागवड केली जाते त्याला आपण सीड प्रोपागेशन्स म्हणतो. मग अॅन्युअल मध्ये आहे ते सीड प्रोपागेशन्स येतं आणि लिंब कटिंग आहे ते पेरेनियल्स मध्ये येतं. ठीक आहे. पेरेनियलचं जे उत्पादन आहे ते साधारण आपल्याला 2 वर्षानंतर चालू होतं. पण अॅन्युअलचं आहे ते आपल्याला उत्पादन साधारण 5 ते 6 महिन्यानंतर दिसून येतं. ठीक आहे. हे प्रोपागेशन्स मध्ये बघितलं. साधारण जे पीठ आहे म्हणजे जो खड्डा आहे तो खड्डा कसा असावा? साधारण 45 ते 60 सेंटीमीटर क्युबिक म्हणजेच 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर, लांबीला 60 सेंटीमीटर, रुंदीला 60 सेंटीमीटर आणि डेप्थला 60 सेंटीमीटर खड्डा खोदून घ्यायचा. त्याच्या जे बेसमेंटला काय करायचं? जे आपल्या बागेमध्ये आढळणारा जो पालापाचोळा आहे तो बेसमेंटला टाकायचा. त्याच्यानंतरची जी वरची माती आहे ते साधारण 3/4 पर्यंत भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याच्याबरोबर एफओएम आणि माती एक सेम प्रोपोर्शन मध्ये त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि बरोबर सेंटरला काय करायचं? जे आपण सीडलिंग आणणार आहे, जे रोप आणणार आहे ते सेंटरला लावून घ्यायचं. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय म्हटलंय? 5 ते 10 केजी एफओएम, 25 केजी एसएसपी आणि 50 ग्रॅम पॉलिडॉल डस्ट ड्युरिंग प्लांटेशन. ज्यावेळेस आपण लागवड करणार आहे त्यावेळेस साधारण 5 ते 10 किलो शेणखत लागतं. 25 ग्रॅम आहे ते सिंगल सुपर फॉस्फेट लागतं आणि 50 ग्रॅम पॉलिडॉल डस्ट लागतं. पॉलिडॉल डस्टचा रोल काय आहे? जी वाळवी वगैरे जी येणार आहे, किडी कीटक जे आपल्याला मातीमधून इन्फेक्ट करणार आहे त्याच्या कंट्रोलसाठी पॉलिडॉल डस्ट आपण करतो. आणि लागवड केल्याच्या अगोदर ते वापसा कंडिशन मेंटेन करायचं. पहिल्यांदा पाणी द्यायचं, मग त्याच्यामध्ये लागवड करायचं आणि लागवड केल्यानंतर एकदा पाणी द्यायचं आणि तिथनं ऍज पर द रिक्वायरमेंट इंटरव्हल पाण्याचा देत राहायचं. हे याच्यामध्ये आपण बघितलं. पीट साईज अँड. ठीक आहे. ह्या स्लाइड मध्ये काय कुणाला अडचण? प्रोपागेशन किंवा पीट साईज अँड प्लांट. त्यानंतरची नेक्स्ट स्लाइड बघू. नर्सरी. त्या नर्सरीमध्ये काय बघणार आहोत तर
फॉर एक्झाम्पल आपल्याला जर बाय सीड प्रोपॅगेशन किंवा डायरेक्ट सीड बिया टोकून जर आपल्याला लागवड करायची नसेल तर त्याच्या अगोदर काय करायचं, नर्सरीमध्ये रोपं तयार करायची. मग साधारण पाव किलोच्या जे पिशव्या असतात, साधारण त्याची डायमेन्शन आहे ते 15 बाय 75 सेंटीमीटरचे. त्याच्यामध्ये सेम प्रोपोर्शन मध्ये सँड घ्यायची, सॉइल घ्यायची, बायो फर्टिलायझर आणि थोडंफार प्रमाणात शेणखत मिक्स करायचं आणि ते व्यवस्थित प्रोपोर्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक बिया टोकायच्या आणि साधारण 1 महिन्याचं झाड किंवा 30 सेंटीमीटर हाईटचं झाड तयार झाल्यानंतर ते आपण मेन फील्डवरती ट्रान्सप्लांट करतो. हे जे प्रॅक्टिसेस आहे ते आपण कशामध्ये बघितल्या, नर्सरीमध्ये बघितल्या. ठीक आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आहे तो मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. ठीक आहे, आता कोणकोणते न्यूट्रिएंट्स लागतात, ते न्यूट्रिएंट्स कोणकोणत्या घटकातून भेटतात याचा अभ्यास आपण करणार आहे. जे महत्वाचे 3 कॅटेगरीज आहेत, मग प्रायमरी न्यूट्रिएंट्स, सेकंडरी, त्याच्यानंतरचे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत मग ते कशातून भेटतात, मग ते शेणखत आलं, गांडूळ खत आलं, कंपोस्ट खत आलं किंवा जे आर्टिफिशियली आपण रासायनिक खत देतो त्या खतांच्या माध्यमातून सुद्धा प्लांट्सला न्यूट्रिएंट्स भेटत असतात. मग ते मॅन्युअर्सचा आणि फर्टिलायझरचा जो रेशिओ आहे किंवा जो डोस आहे तो शेवग्यासाठी किती लागतो, साधारण 100 ग्रॅम युरिया, 60 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 60 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश एवढ्या प्रमाणात रासायनिक खत लागतं. त्याच्याबरोबर 10 ते 15 केजी शेणखत लागतं. आणि हे जे सर्व खत आहेत त्याच्यामध्ये 100, 60, 60 ग्रॅम NPK बरोबर 10 ते 15 केजी शेणखत बेसल डोस ऍप्लिकेशन म्हणून द्यायचं. आणि साधारण झाड चांगलं 2 आणि 3 महिन्याचं झालं त्याच्यानंतर टॉप ड्रेसिंग म्हणून सुद्धा आपण युरियाचा डोस देऊ शकतो. साधारण युरिया त्यानंतर 100 ग्रॅम युरिया आपण देऊ शकतो. आणि ज्यावेळेस फ्लॉवरिंग इनिशिएशन किंवा फ्रूट सेटिंग स्टेज होतो त्यावेळेस फर्टिगेशनच्या माध्यमातून आपण लिक्विड खत सुद्धा देतो. मग त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग इनिशिएशनच्या स्टेजला आपण साधारण 1261 देतो. त्याच्यानंतर आपल्याला फ्रूटची डेव्हलपमेंट चांगली पद्धतीने आणायची असेल तर 05234 चा सुद्धा डोस देतो. आणि शेवटी त्या फळाला चकाकी किंवा शायनिंग किंवा फ्लेशी अपीअरन्स जर आणायचा असेल तर 0050 लिक्विड फर्टिलायझरचा सुद्धा फर्टिगेशनच्या माध्यमातून आपण डोस देऊ शकतो. हे कशामध्ये बघितलं, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. त्याच्याबरोबर जे मेजर न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्याबरोबर मायक्रो न्यूट्रिएंट्सचा सुद्धा आपण स्प्रेइंगच्या माध्यमातून किंवा फर्टिगेशनच्या माध्यमातून सुद्धा ड्रिपच्या सहाय्याने आपण त्या झाडांना किंवा त्या प्लॉट्सला देऊ शकतो. त्या सर्व गोष्टी आपण या मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर मध्ये बघितल्या. त्यानंतरची नेक्स्ट स्लाइड, आफ्टर केअर. आता झाड केलं, व्यवस्थित लँड प्रिपरेशन केले, त्याच्यामध्ये लागवड केली, योग्य ते आपण मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर ऍप्लिकेशन केले, इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण योग्य त्या पद्धतीने इम्प्लिमेंट्स केल्या. पण जो महत्वाचा घटक आहे तो आफ्टर केअर्स म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेनिंग आणि प्रुनिंग हे महत्वाचे घटक येतात. त्यालाच आपण छाटणी तंत्रज्ञान असं म्हणतो. शेवग्याला जर आपण योग्य रीतीने छाटणी दिली नाही तर आपल्याला योग्य त्या प्रमाणात उत्पादन भेटणार नाही. योग्य त्या प्रमाणात उत्पादन नाही भेटलं तर आपल्याला घातलेला उत्पादन खर्च आपल्याला भेटणार नाही. मग त्याच्यासाठी छाटणी तंत्रज्ञान हे महत्वाचं आहे. साधारण 2 ते 2.5 फूट उंचीचं झाड झाल्यानंतर टॉपिंग ऑपरेशन जे आहे, जे आपण प्रॅक्टिकली केले ते कायमस्वरूपी करत राहायचं. साधारण 1-1 फूट झाड वाढत गेल्यानंतर टॉपिंग ऑपरेशन्स किंवा पिंचिंग ऑपरेशन्स किंवा त्याला शेंडा मारणे किंवा शेंडा फोडणे जे ऑपरेशन्स आहेत ते कायमस्वरूपी करत जायचं. जेणेकरून ज्या लॅटरल ब्रांचेस आहेत, जेवढ्या जास्त आपल्याला लॅटरल ब्रांचेस घेता येतील तेवढ्या आपल्याला जास्त प्रमाणात फ्लॉवरिंग इनिशिएशन झालेली दिसून येते. आणि जेवढ्या जास्त प्रमाणात फ्लॉवरिंग इनिशिएशन होईल तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला उत्पादन दिसून येतं. त्याच्यामुळे महत्वाचा जो घटक आहे छाटणी तंत्रज्ञान हे शेवग्यामध्ये अवलंबलं पाहिजे. त्याच्याबरोबर पहिलं पीक घेतल्यानंतरची जी छाटणी असते त्याला आपण पंजा छाटणी असं म्हणतो. पंजा छाटणी सुद्धा आपण शेवग्यामध्ये करू शकतो, जे सेकंड पिक्चर्स मध्ये आपल्याला दिसून येतं. आणि पहिल्या पिक्चर्स मध्ये जे सुरुवातीला आपण लागवड केली आहे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी टॉपिंग ऑपरेशन्स करत गेल्यानंतर लॅटरल ब्रांचेस आपल्याला दिसून येतात. हे पहिल्या पिक्चर्स मध्ये आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, हे झालं आफ्टर केअर. याच्यामध्ये ट्रेनिंग अँड प्रुनिंगच्या प्रॅक्टिसेस बघितल्या. मग कोणकोणत्या स्टेजला कोणकोणती छाटणी गरजेचं आहे, छाटणीचं महत्व काय, याच्या संदर्भात अभ्यास आपण या स्लाइडच्या माध्यमातून. त्यानंतरची जी स्लाइड आहे इरिगेशन. आता शेवग्याला मुळातच जास्त पाणी लागत नाही. जर जास्त प्रमाणात पाणी लागलं, जास्त प्रमाणात आपण आपल्या माध्यमातून जर त्या शेवग्याला पाणी गेलं तर त्या शेवग्याच्या आपल्याला जास्त प्रमाणात व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा शाकीय वाढ होतं किंवा ते झाड माजतं असं म्हणतो. आणि जास्त प्रमाणात व्हेजिटेटिव्ह ठीक आहे, इरिगेशन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. आता याच्यामध्ये काय आहे,
तर इरिगेशन आहे पाण्याचं जे नियोजन आहे ते जर योग्यरित्या पाण्याचं नियोजन नाही झालं तर आपल्याला योग्य ते प्रमाणात आपल्याला उत्पादन त्या झाडावरती दिसून येत नाही. मग त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, तर जे शेवग्याला साधारण जी इनिशियल स्टेजला आहे थोड्या प्रमाणात पाणी जास्त दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण चांगल्या प्रमाणात आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ दिसून आली त्याच्यानंतरचं जे पाण्याचं नियोजन आहे ऍज पर द रिक्वायरमेंट नुसार जर पाणी ठेवलं मग फ्लॉवरिंग इनिशिएशन होईपर्यंत तर पाण्यामध्ये किंवा इरिगेशन मॅनेजमेंट मध्ये योग्य ते कंट्रोल केलं तर आपल्याला फ्रूट सेटिंग मध्ये फरक दिसून येतो किंवा फ्लॉवरिंग मध्ये फरक दिसून येतो. त्याच्यामुळे ऍज पर द रिक्वायरमेंट साधारण 10 ते 15 दिवसाच्या इंटरव्हलनं जरी पाणी दिलं तरी शेवग्याला सफिशियंट आहे. ठीक आहे, हे बघितलं इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मध्ये. त्यानंतरची जी महत्वाची स्लाइड आहे हार्वेस्टिंग. तर हार्वेस्टिंग म्हणजे काय, काढणी. तर साधारण ज्यावेळेस आपण लागवड केली, आता शेवगा हे मुळात 12 माही पीक आहे. कधीही त्याची छाटणी करून आपण बहार धरू शकतो आणि मार्केट्स मध्ये शेवगा आपण आणू शकतो. पण ऍज पर द मार्केट रिक्वायरमेंट जर आपण लक्षात आणलं तर शेवग्याला बाजारभाव हा साधारण जून ते अप टू ऑक्टोबर पर्यंत जास्त बाजारभाव असतो. मग त्याच्या अगोदर व्यवस्थित छाटणी वगैरे तंत्रज्ञान अवलंबून शेवगा जर आपण नियोजन केला तर साधारण 5 ते 6 महिन्यानंतर लागवडीनंतर शेवगा आपला हार्वेस्टिंगला येतो किंवा काढणीला येतो. मग साधारण अॅन्युअल टाईपची जी व्हरायटी आहे तो शेवगा साधारण 6 महिन्यानंतर हार्वेस्टिंगला येतो सोईंग केल्यानंतर. आणि जी पेरेनियल टाईप शेवगा आहे तो पहिले 2 वर्ष चांगली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि 2 वर्षानंतर त्याचं आपण उत्पादन घेऊ शकतो. The pod should be harvested at optimum edible around 60 days after pollination. साधारण ज्यावेळेस फ्लॉवर इनिशिएशन होतात किंवा ज्यावेळेस आपल्याला झाडावरती फुलं आलेली दिसून येतात, मग फुलं आल्यानंतर पॉलिनेशन प्रोसेस चालू होते आणि पॉलिनेशन प्रोसेस चालू झाल्यानंतर साधारण 1.5 ते 2 महिन्यानंतर चांगली शेंग डेव्हलप होते आणि ती शेंग डेव्हलप झाल्यानंतर आपण ती मार्केट्स मध्ये नेऊ शकतो, याच्यामध्ये सांगितलं. त्याबरोबर काय म्हटलंय, फ्लॉवरिंग अँड फ्रूट बेअरिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली अँड कंटिन्युअसली. फुलं येत राहणे आणि शेंगा निर्मिती होत राहणे ही जी प्रोसेस आहे कंटिन्यू चालू राहत असते. साधारण एकदा शेवगा जर आपण प्लॉट वरती लागवड केला तर साधारण 2 ते 3 वर्ष आपण कंटिन्यू त्याचं उत्पादन घेऊ शकतो. साधारण 4 ते 5 वेळा त्याचं आपण बहार ट्रीटमेंट घेऊ शकतो. हे हार्वेस्टिंगच्या माध्यमातून सांगितलं. ठीक आहे, हे झालं हार्वेस्टिंग. त्याच्यानंतरची जी महत्वाची स्लाइड आहे यील्ड, म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण उत्पादन असे म्हणतो. तर साधारण शेवग्याचं उत्पादन किती निघतं, तर शेवग्याला मुळात उत्पादन हे जास्त आहे. साधारण अॅन्युअल टाईपची जी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये बघितलं आपण वेगवेगळ्या व्हरायटी. पीकेएम 1 मध्ये साधारण 200 ते 250 शेंगा लागतात. ओडीसीची व्हरायटी आहे तिथं साधारण 20 ते 25 टन पर एकरी उत्पादन भेटतं. म्हणजे शेवग्याला मुळात पानं कमी आणि शेंगा जास्त असतात त्याच्यामुळे उत्पादन सुद्धा जास्त भेटतं. आणि साधारण दर जरी आपल्याला 20 ते 30 किंवा साधारण 40 रुपये किलो प्रमाणे जरी भेटला तरी आपला प्लॉट नील होऊन जवळपास वरती भरपूर रक्कम आपल्याला शिल्लक राहू शकते. त्याच्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर भरपूर शेतकरी आता शेवगा लागवडीकडे वळले. त्याच्याबरोबर जे मेन पीक असतं किंवा जे आपली फळबाग लागवड असते त्याच्यामध्ये सुद्धा आंतरपीक म्हणून आपण शेवगा घेऊ शकतो. आता यील्डच्या माध्यमातून काय सांगायचं, उत्पादन जे आहे शेवग्याला साधारण 200 ते 250 शेंगा एका झाडाला दिसून येतात. मग साधारण पेरेनियल टाइप्स आहे त्याला 80 ते 90 फ्रुट्स आपल्याला दिसून येतात. म्हणजे जसजसं झाडाचं कॅनॉपी वाढत असेल, जसजसं झाडाचा व्यास वाढत जातो तसतसं झाडाचं उत्पादन वाढत जातं. ठीक आहे, मग शेंग जे आहे ते साधारण 1 ते 2 दिवस आपण चांगले स्टोअर करून ठेवू शकतो हाय ऑप्टिमम टेम्परेचर रेंजला आणि ते नंतर मार्केट्समध्ये आपण उपलब्ध करू शकतो. बरोबर, ठीक आहे, हे बघितलं यील्ड. आता जे महत्वाचं नंतर आहे मेजर पेस्ट अँड डिसीजेस. जे आतापर्यंत सर्व व्हेजिटेबल्स बघितल्या त्या सर्व व्हेजिटेबलच्या मेजर पेस्ट अँड डिसीजेस ते नंतर सेपरेट सेशनच्या माध्यमातून घेणार आहोत. आता महत्वाचे जे आतापर्यंत बघितलं ते कल्टिवेशन प्रॅक्टिसेस वरती आपण. ठीक आहे, याच्यामध्ये काय कोणाला अडचण अडचण असेल तर बोला. ठीक आहे, याचा अर्थ कोणाला अडचण नाही. थांबूया आपण.